हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, म्हणजे तुमच्याच चॅनलमध्ये, म्हणजेच चिमूच्या चॅनलमध्ये. का तर हा चॅनल चिमूचा आहे आणि चिमूचा चॅनलमध्ये चिमू खूप लक्ष देत असतं चॅनलवर. एडिट करण्यापासून, टॅग लावण्यापासून, ते सगळ्या गोष्टी करण्यापासून चिमूचं फार लक्ष असतं ह्या चॅनलवर. आणि ती नेहमी सांगत असते की मम्मा ओके, एकदम गुड, चांगलं कर, व्यवस्थित कर, मी तुझ्या पाठीशी आहे. माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे. असं काय काय मोठ्या वार्ता ते करत असते. का तर पहिल्या पेमेंटची ती खूप आतुरतेने वाट बघत असते. सगळ्या गोष्टी बघत असते ती, गुगल ॲडसेन्स हे ते. कारण तिला जेव्हापासून समजलं आहे ना की ते लेटर येणार आणि असं होणार तसं होणार, मग पहिला पेमेंट येणार हे ते, बापरे, ती सांगते काय खूप हुशार आहे, सगळं तिला समजतं आणि तेव्हापासून ती लक्ष देऊन आहे. पण यूट्यूब पण आमचे काय परीक्षा बघते काय माहिती, कधी एक पहिलं पेमेंट येते आणि कधी चिमू त्याची शॉपिंग करते, असंच चिमूलच झाले. तर बघूया. आता तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ वेगळाच चालू आहे आणि बोलणं काहीतरी वेगळंच चालू आहे. तर तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल की जिथे मी राहते तिथे आमच्या वरच्या रूममध्ये जे भोसले कुटुंब आहे तर त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं आहे. त्यांच्या मुलीचं लग्न आहे 8 मार्चला. इथे नाही आहे, पुण्यालाच आहे, पण सध्या ते आता गावी जाणार आहेत. तर त्यांनी इथेच कार्यक्रम ठेवला होता, जो अगोदरचा कार्यक्रम असतो तो. तर अगोदर कार्यक्रम म्हणजे आपलं हे जे आहे ते पाटा पूजन असतं, त्याच्या हळद वाटली जाते ते, आणि जातं पूजनसुद्धा. पण या दिवशी फक्त म्हणजे 26 तारखेला फक्त हळद वाटली गेली पाट्यावर. आणि सगळ्या आपल्या चाळीतल्या जेवढ्या काही महिला मंडळ आहे ते पटापट सगळं असं हजर झालं एका हाकेवर. मला फार छान वाटलं की सगळ्या जणी अशा एकत्र एकदम खूप आनंदाने सगळ्या अशा एकत्र आल्यानं हे फार भारी वाटलं. गावाला थोडंसं हाका माराव्या लागतात, पण इथे काय तसं नाही आहे. इथे सगळ्या जणी, ह्या सगळ्या महाराष्ट्रातील मला वाटते 4-10 कोपऱ्यातल्या सगळ्या लेडीज आहेत ज्या इथे आहेत चाळीमध्ये, आणि ज्या प्रत्येक कार्यक्रमाला, कुठलाही कार्यक्रम असो, आवर्जून एकत्र असतात. आणि थोडीशी कुरबुरसुद्धा असते, पण कामाच्या वेळेला मात्र सगळं एकत्र असतं. असं छान बरं वाटलं. कोण म्हणतं बायकांची भांडणं होतात एकत्र झाल्यावर? अहो, इथे भांडणं एवढे काही दिसून येत नाही, पण इथे जेव्हा गरज असते तेव्हा मात्र सगळ्या ऐन वेळेला, एकदम ऐन वेळेला खूप छान पद्धतीने सगळं काही छान सेलिब्रेट करतात. तर चला, मुलीचं कसं लग्न आहे म्हटल्यावर आईवडिलांना खूप धास्ती लागलेली असते, भीतीही वाटते. प्रत्येकजण म्हणत असतो की मुलगी नसावी, का तर मुलगी माहेरी असते तोपर्यंत छान वाटते, पण जेव्हा लग्न करून ती जाते तेव्हा तिचं खूप तिच्यावर टेन्शन असतं. म्हणजे ती सासरी गेल्यावर कशी राहील, तसं माहेरी तिचं सगळं बालपण, तिचं तरुणपण, सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीची हौस मौज भागवली जाते. तशी सासरी पूर्ण होते की नाही, सासरी गेल्यावर तिला काही त्रास तर नाही ना होणार, कोणी म्हणजे उलटं तर नाही ना बोलणार, ह्या सगळ्या गोष्टींची भीती आईवडिलांना असते. दुसऱ्याच्या हातात पोरगी सोपवायची म्हटलं तर खूप टेन्शन असतं. आता आपणसुद्धा ज्या पद्धतीने लग्न करून आलो ते आपल्या आईवडिलांनासुद्धा हेच टेन्शन असायचं. तसंच टेन्शन प्रत्येक आईला, वडिलांना, घरातल्या सदस्याला असतं. आणि तिची आईसुद्धा बिचारी रडत होती. सो आम्हालाही थोडंसं ते एक बॅड फिलिंग वाटलंच, पण ह्या परंपरा आहे, त्याला काहीही करू शकत नाही. मी तर अजून टेन्शनमध्ये येते की देवाने मला 2 मुली दिल्यात. मी नेहमी देवाला म्हणायचे की देवा परमेश्वरा, मुलगी दे पण 2 नको, एखाद नाही दिली तरी चालेल पण नको. का तर ते दुःख फार वाईट आहे. लहानाची मुलगी मोठी करायची आणि तिला दुसऱ्याच्या घरी पाठवायची, बापरे, काळजावर दगड ठेवून ह्या गोष्टी कराव्या लागतात. पण म्हणतात की दुनियेची परंपरा आहे, तर ही परंपरा करावीच लागते ना. आम्हाला तर 2-2 आहेत बाबा. त्यात चिमू जेव्हा काही काही गोडगोड गोडगोड बोलते ना की मम्मी तू म्हातारी झाली, या पप्पा म्हातारे झाले, तर टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला बघणार, तुम्हाला मस्त असं कॉफी बनवून देणार, मस्त असं टेन्शन घेऊ नका. पण तू आता मला ओरडत जाऊ नको गं. आता मला पण तू छान छान अशा काय काय कॉफी पिपी बनवून देऊ. म्हटलं बाळा तुला प्यायची नाही आहे, तुला काळजी घ्यायची नाही, पण मी तुम्हाला छान छान देणार. तुम्ही म्हातारे झाले तेव्हा तुम्हाला पण अशा काय 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 खायचे नसणार नाही, मी सगळं तुम्हाला देणार. अशा काय मोठ्या मोठ्या वार्ता करत असते ना. तिला म्हणत असते मी नेहमी, बाळा तू लहान आहेस तर लहानसारखीच वाग, नको ह्या मोठ्या गोष्टी. म्हातारं झाल्यावर आपण सगळं बघूया. तर तू लग्न करून गेल्यावर कुठे तू आम्हाला बघायला येणार आहेस रोज रोज, आमचं आम्हालाच बघायचं आहे. नाही मम्मी, डोंट फिअर, चिमू इज हिअर, मी लगेच येणार, मला लगेच तुम्ही फोन करायचे, मग मी लगेच येणार. अशा काही मोठ्या मोठ्या गोष्टी ती करत असते. असं भारी असतं खरंच. मुलगी असावी, एखाद तर मुलगी खरंच असावी. आणि ती खरंच स्ट्रॉंग असावी, शांत नसावी, नाहीतर सगळ्यांचं ऐकून घेणारी असल्यावर तर झालं, भागलंच.
तर बघा ही पद्धत मला थोडीशी नवीन वाटली. हे जे 5 प्रकार तांदूळ त्यांनी कलर करून ठेवले होते ना, ते आमच्याकडे नाही आहे. सो हे मला थोडंसं वेगळं वाटलं. आणि आदल्या दिवशी हळद वाटली गेली आणि आता हे मस्त दुसऱ्या दिवशी 27 तारखेला सकाळी 10:30 वाजता मेढपूजन झालं बाहेर आणि जात्यावर धान्य भरडलं गेलं आणि हळदसुद्धा वाटली गेली ह्या जात्यावर. आणि सगळ्या बायका पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30-11 वाजता पुन्हा हजर झाल्या. छान वाटलं. सगळ्यांना घाई गडबड होती तरीसुद्धा आवर्जून सगळ्या हजर होत्या. हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच म्हणतात ना की प्रत्येकजण जेव्हा अशा सुखदुःखात जेव्हा एकत्र येतो तेव्हा खरंच ही फिलिंगच खूप भारी असते. आणि जात्यावर जेव्हा हे हळद भरडली गेली होती तेव्हा प्रत्येकानं म्हटलं बाई जरा गीतं म्हणा, जरा गाणी म्हणा. पण एकीच्या पण तोंडात येणं की सगळ्या आपल्या ह्या मला वाटते मॉडर्न जगातल्या बायका आहे, त्यामुळे ह्यांना काही गाणी बिनी येणं झाली ती त्यांनी आपल्या टी व्हीला लावली गाणी. मला काही यूट्यूबवरती गाणी लावता येत नाही कारण आपल्याला होईल प्रॉब्लेम. म्हणून म्हटलं चला जाऊ द्या. म्हाताऱ्या बायका असते इथं तर त्यांनी गीतं गाणी बिनी म्हटली असं जरा मस्त असं काहीतरी. पण जाऊ ह्यांनी त्यातच सगळं भागवलं आणि पुढे कार्यक्रम सगळा चालू केला. ह्या आहेत मावशीबाईच्या बिचारीनं खूप घाम येत होता, त्यांनी लय जोर लावला बापरे. नंतर मग आमच्या संगीताताईने घेतलं जाता हातात आणि त्यांनी घेतलं भरा वाटायला. पुढं कोण दुसरे येणं झाले कारण ते जात्याचा लोड कोणाला जमना झालाय. तेवढं संगीताताईने आणि मावशीबाईने पटापट उरकलं ना. आत्याबाई आपल्या बसल्या होत्या तिकडं सोफ्यावर, नवरीच्या आत्याबाई. ह्या आपल्या सगळ्या महिला मंडळ बघा हे सगळं चाळीतलं आहे. आवर्जून सगळं हळूहळू पुढे येत होता. पण मी काय आपली मागं झाली कारण माझा ऑलरेडी हात धुवत होता. ह्या फोनमध्ये व्हिडिओ बनवण्यापासून जेव्हा बनवायला चालू केलं तेव्हापासून हाताला काय झालं काय माहिती, तर हात नेहमीपासून दुखतच राहतो. मी आपली झाली बाजूला. म्हटलं आपल्याला लोड हा चालायचा नाही. चला संगीताबाई ताईसुद्धा बाजूला झाल्या. आता ह्या दुसऱ्या आपल्या सगळ्या ताई आल्यात जवळ. तर ह्या सगळ्या भरडत आहेत. सगळ्यांनी असा एक असा मान घेतला. मी आपला मानच घेऊ शकले नाही कारण मला पण घाई लागली होती. जियाला शाळेत सोडायचं होतं. आज होता शाळेचा हाफ डे. म्हटलं जियाला शाळेत सोडूया का तर जवळ आलेली आहे परीक्षा आणि परीक्षा जवळ आल्यामुळे काही इम्पॉर्टंट सगळं चेकिंग वगैरे चालू आहे, बुक्स वगैरे. आणि चिमूला होती सुट्टी का तर चिमूच्या शाळेतल्या शिक्षकांची गेली होती पिकनिक. तर म्हटलं पटकन आता हे ज्यूस प्यावा. ज्यूस घेतला मस्तपैकी मँगो ज्यूस आणि म्हटलं आता इथनं जावं खाली कारण आपलं हानीसुद्धा आता येणार आहे कामावर. त्यांच्यासाठी काहीतरी पोटाला तुकडा बनवावा आणि पटकन जावं शाळेला. गडबड आहे पण तरीसुद्धा तुम्हाला सांगते प्रत्येक बाईला ह्या प्रत्येकीला काही ना काहीतरी काम आहे. प्रत्येकजण हे असं आवर्जून जेव्हा एकत्र येतं ना तर फार भारी वाटतं. तर हा होता आजचा असा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो लाईक करायला विसरू नका. आणि जे ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ना त्यांनीसुद्धा लाईक करायला विसरू नका बरं. नाहीतर नुसतंच व्हिडिओ बघा आणि सोडून द्या. तुम्ही सगळेजण दिसताय. हा व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड केला आहे का तर आपल्याला ह्या 8 मिनिटां 9 मिनिटांमध्ये बसवायचं असतो. जास्त लॉंग केलं की कसं पब्लिकसुद्धा आपलं नाराज होत आहे. ओके बाय.